पुण्यातील नसरापूरमध्ये एक अशी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। 4 वर्षांची चिमुकली घरासमोर खेळत होती। तेवढ्यात एक 65 वर्षांचा माणूस तिच्या जवळ येतो। तो तिला म्हणतो, चल तुला गायचं पिल्लू दाखवतो। लहान मुलं निरागस असतात, त्यांना कोण चांगलं कोण वाईट हे कळत नाही आणि हाच फायदा घेत तो आरोपी तिला गोठ्याकडे घेऊन जातो। सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो आरोपी त्या चिमुकलीला सोबत घेऊन जाताना स्पष्ट दिसतो। पण पुढे जे झालं ते अंगावर काटा आणणारं होतं। त्या गोठ्यात त्या निष्पाप मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिची दगडाने निर्दयी हत्या करण्यात आली। इतकंच नाही, हा गुन्हा लपवण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आला। आरोपी भीमराव कांबळे हा काही पहिल्यांदाच गुन्हा करणारा नव्हता। तो सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत। म्हणजे एक असा माणूस जो आधीही अशा गुन्ह्यांसाठी ओळखला जात होता, तरीही तो मोकळा फिरत होता आणि पोलिसांच्या चौकशीत त्याने हा गुन्हा कबूल केला आणि सध्या त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही बातमी पसरताच संपूर्ण गाव संतापाने पेटून उठलं। गावकऱ्यांनी कोर्टासमोर संताप व्यक्त केला। एकच मागणी, आरोपीला फाशी द्या। नवले ब्रिज परिसरात मोठं आंदोलन उभं राहिलं। हायवे बंद, तासनतास वाहतूक ठप्प, परिस्थिती तणावपूर्ण झाली। आंदोलन हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। न्यायासाठी उभे असलेल्या लोकांवरच लाठ्या चालवल्या गेल्या। लोकांना तिथून पळवलं गेलं आणि काही वेळातच रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला आणि आंदोलनादरम्यान लाठीचार्ज झाल्याचे आरोप समोर आले, परंतु पोलिसांकडून कोणताही लाठीचार्ज झालेला नसल्याचे ठामपणे सांगण्यात आले। पण एक प्रश्न कायम आहे, जर तो आधीच गुन्हेगार होता तर तो पुन्हा बाहेर कसा होता आणि त्याची किंमत एका निष्पाप चिमुकलीला का मोजावी लागली? दुबई, इराण, चायना सारख्या देशात अशा गुन्ह्यांसाठी थेट फाशी दिली जाते। मग आपल्या देशात अजून किती निष्पाप जीव बळी जाणार? कायदे आहेत, शिक्षा आहे, पण न्याय वेळेवर मिळतोय का? गुन्हेगार बदलत नाहीत जोपर्यंत त्यांना थांबवणारी भीती निर्माण होत नाही।